नमस्कार, आपण बघत आहात क्राईमनामा महाराष्ट्र न्यूज। जर आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, बेल आयकॉन जरूर दाबा, यामुळे आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचतील। आता वळूया आजच्या विशेष बातमीकडे। आज जो मोर्चा काढला, आज मोर्चा हा माझ्या मुलाच्या होण्याच्या संदर्भात काढलेला आहे। सर्व समाज बांधव मिळून हा मोर्चामध्ये आले। आता आमच्या सर्वांची एकच मागणी आहे की जे माझ्या मुलाला मारणारे आरोपी आहेत की त्यांना मोकागत अंतर्गत कारवाईला गुन्हा दाखल करून त्यांच्यावर जलद गतीने कोर्टात ही केस चालवावी व आम्हाला न्याय द्यावा। कारण की माझा मुलगा हा अतिशय प्रेमळ आणि समाजकार्यात जास्त विलीन होता। तो लग्नाला गेला असता, लग्नावरून येताना त्याला रात्री 12:30-1च्या दरम्यान यांनी माझ्या घराच्या 50 फुटाजवळच अडवलं आणि त्याला इतकं बेदम मारहाण केली की त्याला तिथून सुद्धा उचलून देऊन त्यांनी आमचं एक अण्णाभाऊ साठे समाज मंदिराची जागा आहे तिथे इतकं मारलंय की अक्षरशः तो तडपून मेला। आणि अशा मारेकऱ्यांना मोकाट सोडणं हे चुकीचं आहे। कारण की आज माझ्या मुलासंग घडलं, उद्या अजून कोणत्या समाजाच्या मुलासंग घडन। कारण की ह्या लोकाला मोठे झालेले माणसं आवडत नाही, कारण की जी दहशत पूर्ण शहरात आहे आणि अशा लोकाला शिक्षा झाली तर पुढच्या समाजाचे व्यक्ती असो, मुलगा असो, यांच्यावर असे अन्याय होणार नाही। हेच माझी सरकारला आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे। यांच्यावर त्याला मारणारे नाव तर मी म्हणजे अमित जाधव, संतोष सोनू जाधव, मोनू, चंद्रकांत जाधव, जास्त मला नाव सांगता येत नाही। माझ्या मुलांनी मरते टायमाला त्यांना नाव सांगितले होते, नंतर 2 जण असे 8-10 जण मुलं होते ते। माझ्या मुलांनी मरते वेळेस त्यांना नाव सांगितले आम्हाला, त्या अंतर्गत त्यांच्यावर कारवाई व्हावी हीच माझी विनंती आहे। 15 दिवसाच्या अगोदर आमच्या घरात तुमचं नाव काय? माझं नाव प्रकाश गंगाधर लोंढे, मी मयात मुलांचा वडील आहे। याच्यासाठी मोर्चा काढलेला आहे। ते फुकट हिंडत आहेत, ते खूप अन्याय करायला लागले। तर आमच्या गल्लीमध्ये येऊन सुद्धा धमक्या देतात अजून की आमचे मुलं सुटू द्या, मग बघू यांच्याकडे। ते अजून सुद्धा बोलतात गल्लीमध्ये येऊन सनी त्यांना फाशी झालीच पाहिजे। ते म्हणतात आमचे पोरं सुटूस तर आम्ही शांत आहेत। हे अजून पण चालू आहे त्यांच्यावालं बोलणं, ते अजून काही शांत राहिले नाही आणि ते म्हणते त्यांच्याकडे बघू आम्ही। त्यांना फाशी झालीच पाहिजे। हे न्याय आमचा गेला पण आता दुसऱ्यांना नाही व्हावा म्हणून त्याच्यासाठी मोर्चा या की आमचं गेलं, माझं काही वापस येणार नाही। माझं लेकरू लय तडपून मारले, ते बी तसेच मेले पाहिजे तडपूनच फाशी। मी तोपर्यंत मी उठणारच नाही न्याय भेटल्याशिवाय। आज माझं एवढीच मागणी, माझं लेकरू जसं गेलंय पण दुसऱ्यांना पण नको हे कायद्यात राहिलं। त्यांच्या खूप आत्ती आहे, त्यांची खूप गुलामगिरीमध्ये आपले लोक त्यांच्यामध्ये, ते निघले पाहिजे त्यांच्यासून। कोण धमकी देतं गल्लीतून? काय नाव आहे त्याची माहिती आहे का? मग त्या बाईचं नाव माहित आहे ना, त्या मुलाची आईच आहे। नाव द्वारकाबाई आहे, पूर्ण द्वारकाबाई गंगाधर जाधव, ती बाई बोलतीये। काय मागणी आता पोलीस अधीक्षकांना तुमची? पोरांना त्यांना फाशी केलीच पाहिजे, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे। काय नाव आपलं? जयश्री प्रकाश लोंढे। या महाराष्ट्रामध्ये दलित लोकांवर जे अत्याचार चाललेले आहेत त्या प्रकारेच या जालना जिल्ह्यामध्ये लोढे कुटुंबावर एक दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। त्यांच्या मुलाची एक हत्या केलेली आहे। त्या हत्येचा बहुजन समाज पार्टी हे निषेध करते
आणि मुख्यमंत्री यांना आवाहन करण्यात येत आहे की या देशामध्ये दलितांवर जे अन्याय अत्याचार चाललेले आहेत त्याकरता मुख्यमंत्री हे मूग गिळून बसलेले आहेत आणि यांना या दलितांचे मतं नाही पाहिजेत काय, आणि त्या दलितांवर गायरांचा संबंध असो, महारवतनाचा संबंध असो, यांची दलितांची हे लूट आणि हत्या चाललेली आहे। त्याकरता बहुजन समाज पार्टी हे यांचा निषेध करते आणि या लोंढे कुटुंबाच्या पूर्ण बहुजन समाज पार्टीला न्याय देण्याकरता पूर्ण महाराष्ट्रभर बहुजन समाज पार्टी हे लढा उभारणार आहे आणि यांच्या कुटुंबाला आर्थिक आणि जे आरोपी आहेत यांना कडक जास्तीत जास्त सजा व्हावी अशी बहुजन समाज पार्टीच्या वतीने विनंती करण्यात येत आहे। आणि बहुजन समाज पार्टी या मोर्चामध्ये सामील झालेले आहेत बहुसंख्येने आणि सर्व कार्यकर्ते उपस्थित झालेले आहेत। मी भरत खंडारे, शहर अध्यक्ष बहुजन समाज पार्टी जालना। सर्व महिलांना विनंती आहे की सर्वांनी शांततेत खाली बसून घ्यायचं आहे। विकी भैयाच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी यासाठी सर्व समाज बांधव एकत्र झालेले आहेत। सर्व या महाराष्ट्रातील प्रमुख मान्यवर आपल्या स्टेजवरती उपस्थित आहेत। मी सर्व महाराष्ट्रभरातील तमाम सामाजिक संघटनेचे, राजकीय पक्षाचे सर्व महत्त्वाचे पदाधिकारी यांचा आम्ही या समस्त जालना